नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर दिल्लीत सोनम वांगचुक यांची भेट घेणार. वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस. नाशिकच्या कळवणमध्ये सोलार प्लांटला विरोध. गावकऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय सोलर प्लांट सुरू होतोय, गावकऱ्यांचा आरोप. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. साताऱ्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात पोलीस व्हॅन घुसली. पोलीस व्हॅनच्या प्रवेशावरून वारकरी संतप्त. वारकरी पोलिसांमध्ये काही काळ वाद. अमरावतीच्या राजापेठ पोलिसांची इंस्टाग्रामवर चाकूंसह फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई. 2 तरुणांना अटक. तरुणांकडून 2 चायना चाकू जप्त. अकोल्यात इथेनॉल कारखान्याच्या सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा आरोप. सांडपाण्याने शेती, नदी आणि भूजल धोक्यात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. मनमाडच्या सटाणामध्ये राष्ट्रवादीकडून स्मार्ट मीटरला विरोध. ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवू नये, ग्राहकांवर आर्थिक भार पडेल, राष्ट्रवादीची मागणी. स्मार्ट मीटर विरोधात यवतमाळचा ढाणकी शहर कडकडीत बंद. आठवडे बाजारातून महावितरण कार्यालयावर निघणार भव्य मोर्चा. स्मार्ट मीटर तात्काळ बंद करण्याची नागरिकांची मागणी. धुळ्याच्या पिंपळनेर मध्ये प्रसूती दरम्यान 21 वर्षीय महिलेचा मृत्यू. डॉक्टरांनी रक्त न देताच प्रसूती केल्याचा नातेवाईकांचा आरोप. डॉक्टरांवर गुन्हा दाखल असून परिसरात तणावाचं वातावरण. वसईच्या अर्नाळा येथे समुद्रात बुडून 2 मुलांचा मृत्यू. समुद्रात पोहायला गेलेली 2 मुलं जोरदार लाटांमुळे वाहून गेली. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. सिंधुदुर्गच्या तोडामार्ग मध्ये ग्रामस्थांचा महसूल अधिकाऱ्यांना घेराव. गायरान जमीन खडी क्रशर कंपनीला देण्यास ग्रामस्थांचा विरोध. दोडा मार्गामध्ये तणाव. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.